नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे कोल्हापुरात भव्य स्मारक उभारण्यात यावे. शोकसभेत एकमुखी भावना. कोल्हापुरात झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वच मान्यवरांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे विचार आणि कार्याचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरात त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी एकमुखी भावना व्यक्त केली. कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या शोकसभेला विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब घरातील मुलांना डॉक्टर आणि इंजिनियर बनवून शिक्षणाची नवी दिशा दिली. त्यांच्या निधनाने ज्ञानपर्वाचा अंत नसून एका नव्या ज्ञानयुगाचा उगम झाला आहे, अशा भावना महापौर रुपाराणी निकम यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी होत आहे. हे स्मारक केवळ एक वास्तू न राहता त्यांच्या कार्याचा दस्तऐवज, ग्रंथालय आणि त्यांच्या विचारांचे प्रबोधन केंद्रे असावीत, असं मत अनेकांनी मांडले. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वार्षिक औपचारिक व्याख्यानमाला आयोजित करण्याची सूचना केली, जेणेकरून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. या शोकसभेदरम्यान विविध पक्षाच्या आजी-माजी आमदार, नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आदरांजली वाहिली. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक योगदान कोल्हापूरच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.